तुमच्या हातातला मोबाईल तुम्हाला जगाशी जोडतो की तुमच्याच लोकांपासून दूर करतो? कधी विचार केलाय मोबाईलने आपल्याला काय दिलं आणि काय हिरावून घेतलं? आज आपण सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय बघतो? आईचा चेहरा की मोबाईलचा स्क्रीन? रात्री झोपण्यापूर्वी शेवटचं काय आठवतं? आपला दिवस की शेवटची रील? मोबाईल आपल्याला डोपामिन देतो, छोट्या छोट्या आनंदाची सवय लावतो. एक रील, मग दुसरी, मग अजून एक, आणि आपला मेंदू हळूहळू इन्स्टंट हॅपीनेस ला अडिक्टेड होतो. पण खरं आयुष्य ते इतकं फास्ट नाही, इतकं एक्साइटिंग नाही. म्हणूनच आपल्याला रिअल लाईफ बोरिंग वाटायला लागतं. कधी लक्ष दिलंय, तुमच्यासमोर बसलेली माणसं बोलत असतात आणि तुम्ही फक्त हम्म म्हणत मोबाईल स्क्रॉल करत असता. तुमच्याकडे हजारो फॉलोअर्स असतात, पण अडचणीत कॉल करायला एकही माणूस नसतो. हे कनेक्ट आहे की डिस्कनेक्ट? मोबाईलने आपल्याला माहिती दिली पण शांतता हिरावून घेतली. मोबाईलने आपल्याला लोक दिले पण आपले हिरावून घेतले. मोबाईलने आपल्याला एंटरटेनमेंट दिलं पण फोकस हिरावून घेतला. आणि सगळ्यात मोठं, मोबाईलने आपल्याला जग दाखवलं पण स्वतःकडे पाहायला वेळच दिला नाही. एक मुलगा रोज आपल्या कुटुंबासोबत बसायचा, पण हातात मोबाईल असल्यामुळे तो कधीच त्यांच्या डोळ्यात पाहायचा नाही. एक दिवस तोच मुलगा एकटाच बसला होता. मोबाईल होता पण बोलायला कोणीच नव्हतं. तेव्हा त्याला कळलं, ज्यांना आपण इग्नोर करतो तेच एक दिवस कायमचे निघून जातात. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही मोबाईल वापरताय की मोबाईल तुम्हाला वापरतोय? तुम्ही कंट्रोल मध्ये आहात की तुम्ही अडिक्टेड झाला आहात? मोबाईल वाईट नाही, पण त्याचा वापर कसा करतो हे महत्वाचं आहे. कधी कधी फोन बाजूला ठेवून खऱ्या माणसांशी बोला. आई वडिलांसोबत बसा, मित्रांसोबत हसा, कारण रील्स संपतील पण मोमेंट्स परत येणार नाहीत. लक्षात ठेवा, मोबाईल तुमचा वेळ खातो आणि वेळच तुमचं आयुष्य आहे. म्हणून मोबाईल वापरा, पण इतकं नाही की एक दिवस तुमच्याकडे सगळं असेल पण आपले कोणीच उरणार नाही.